नमस्कार मित्रांनो, तुम्ही माटुंगा स्टेशनच्या जसं बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे उभे राहिलात तर तुम्ही ही तुमची राईट साईड होते आणि ही झाली तुमची लेफ्ट साईड। तुम्ही लेफ्ट साईडला तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला झेड ब्रिज लागेल। हा झेड ब्रिज आहे आणि तुम्ही इथून माटुंगा ते माटुंगा रोड इथे तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला किती मिनिटं आपल्याला पोहोचायला लागतील हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि मी किती मिनिटात पूर्ण केले हे सुद्धा तुम्हाला मी लास्टला सांगेन, तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर चला, सबस्क्राईब लाईक जरूर करा। लेफ्ट साईडला न जाता राईट साईडला वाला कुठेच तुम्हाला कुठे जायचं नाही आहे, सीधा ब्रिज आहे। म्हणजे म्हणायला गेला तर जरी हे टर्न वाकडे तिकडे असले तरी हे सीधा ब्रिज आहे। तुम्हाला सीधा तुम्हाला इकडून चालत जायचं आहे। पुढे तुम्हाला काही दिसत नसल्या कारणाने आपण कन्फ्यूज होतो की पुढे काय नाही आहे, मोठा ब्रिज कितीतरी आहे असं म्हणून खूप काही कन्फ्युजन असतं मनामध्ये। म्हणून आपण हा ब्रिज जास्त मोठा आहे असं समजून मागे फिरतो आणि दुसरा मार्ग आपण बघतो। तर मी हा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय की माटुंगा ते माटुंगा रोड स्टेशन कशा प्रकारे तुम्ही पोहोचू शकता, तुम्ही बघू शकता। आणि जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं चालण्यावर आहे। आता मी जास्तीत जास्त 8 मिनिटात हा कव्हर केलेला आहे, तर मी अर्धा कट पण करून दाखवतो। आता हे सीधा ब्रिज आहे। जरी हा वाकडे तिकडे टर्न जरी असले ना तरी सुद्धा हा सीधा ब्रिज आहे, तुम्ही बघू शकता। इकडून खूप सारे लोक येत असतात जात असतात, त्याच्यामुळे थोडा एक पॅक आहे, त्यामुळे जरा हवा खेळती राहत नाही इकडे। पण तुम्हाला जर पाऊस असेल तर त्यावेळेला एकदम मस्त आहे। पावसामध्ये तुम्हाला काही टेन्शन येत नाही इकडे की भिजण्याचं असं। तुम्ही सीधा जाऊन बघू शकता की हा मुलगा सुद्धा पुढे चालतोय। सेम तुम्हाला चालायचं आहे कंटिन्यूस। हा फक्त जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटाचं अंतर आहे, तुम्ही बघू शकता। आणि इकडून लोक कन्फ्यूज पण खूप होतात की कोणी माटुंगालाच उतरतो, कोणी माटुंगाला उतरतो, आणि म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। व्हिडिओ आवडले तर लाईक जरूर करा आणि शेअर पण करा। चला तर मग आपण बघूया पूर्णपणे। इथे लोक कन्फ्यूज होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात, तर हा मेन पॉईंट आहे। चला तर मी तुम्हाला इथे सांगतो की कुठे जायचं आहे। तर तुम्ही जसं तुम्ही बघू शकता की सीधा म्हणजे हा राईट साईडला जो धारावीकडे जातो आणि लेफ्ट साईडला आपल्याकडे वळायचं आहे। हा स्टेशनला रस्ता जातो, म्हणून स्टेशनवर मी जातो आहे। तर चला मग हा सीधा जे तुम्ही बघू शकता ब्रिज, आणि हा झेड आकाराचा ब्रिज आहे म्हणून याला झेड ब्रिज बोलतात। कोणी तुम्हाला सांगेल की झेड ब्रिजने कसं जायचं, आणि तुम्हाला कंटिन्यूस सिंगल एक ब्रिज आहे, कुठे अजून मागे इकडे तिकडे वळायचं नाही। तिकडे लिहिलेलं सुद्धा आहे बोर्डवर, कन्फ्यूज होण्याचा काय मार्गच येत नाही, तुम्ही बघू शकता। आणि असं सीधा आपण जाऊन जर तुम्हाला आता इकडे आल्यानंतरला स्टेशन दिसत नाही पहिली गोष्ट, त्याच्यामुळे कन्फ्यूज होतात। तुम्हाला इकडे थोडी काय पटरी आपण बघू शकता दिसते, पण तरी पण अजूनही कन्फ्युजन असतं लोकांना इकडे आल्यानंतरला। आता तुम्ही थोडं पुढे गेलात ना, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो। आता हा जो वरच्या साईडचा जो रस्ता जातो ना, तिकडून जर तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला तिकीट काढायची असेल ना तर तुम्ही तिकडूनच जावा। आणि हा जर तुमच्याकडे ऑलरेडी तिकीट असेल ना, इकडून तुम्हाला तिकीट काढायचं असेल ना तर हा जवळ पडेल। आणि इकडून जर जाणार असेल तर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने जाऊ शकता। तर म्हणजे तिकीटची इथे गरज नाही, तरी पण पुढे म्हणजे हा वरती तुम्ही जर ऑनलाईन काढत असेल तर काय प्रश्नच येत नाही, इथून पण जाऊ शकता। तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर परत कन्फ्युजन असते की राईट साईड की लेफ्ट साईड, तर तुम्हाला लेफ्ट साईडलाच वळायचं आहे, सर्व लेफ्टच घ्यायचे आहेत। बघू शकता इकडे सुद्धा तुम्ही लेफ्ट साईडला वळायचं आहे, आणि लेफ्ट साईडने तुम्हाला आता हा पुढे एक ब्रिज पण दिसेल बघा, तर त्याच ब्रिजवर तुम्हाला चढायचं आहे। आणि एकदम सिम्पल आहे। जर व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।